सुस्वागतम 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 स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषकाचा आजचा तिसरा दिवस मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला। एकीकडे पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेचे आयोजन समिती श्री क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात IT डिजिटेक्स सोल्युशन्स यांच्या दरम्यान जर बघितलं तर एक चांगला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय। ओहो हो, यावेळेस आडव्या बॅटने लपेटलाय तौसिफ मिर्झा यांचा फॉर्म मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार। मनोजजी तायडे यांच्या विरोधात इकडे मात्र हात खोललाय तौसिफ यांनी आणि हा येतोय एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार। या स्पर्धेमध्ये षटकाराचे प्रायोजक आहेत एकविरा प्लायवूड नारायणजी पाटील साहेब आणि यस रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते। या 6 धावींच्या मदतीने माती खेळपट्टी आणि खास करून संपूर्ण श्री क्रिकेट क्लबचं आणि जे पिच क्युरेटर आहे यांचं मात्र इकडे कौतुक करावं लागेल, कारण की सातत्याने 16-16 तास मात्र मॅचेस या विकेटवर खेळल्या जातात, बट तरी देखील एवढी चांगली विकेट इकडे श्री क्रिकेट क्लब आणि संपूर्ण ग्राउंड कमिटीने रेडी केली आहे, तर त्यांचं मात्र इकडे कौतुक करावं लागणार आहे। कारण की विकेटवर तुम्ही एकदा जर नजर टाकली ना तर असं वाटतंय नक्कीच कालच तयार केली की काय, कारण की इतकी सुंदर आणि त्याचबरोबर इतकी मेहनत मात्र या मैदानासाठी श्री क्रिकेट क्लबने घेतलेली आहे की त्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे। मोठं मानाचं आयोजन आहे, सीझनची पहिली मोठी स्पर्धा आहे। फक्त जळगाव जिल्ह्यातील नाही तर इतर जिल्ह्यातनं देखील आपण बघतोय तारे सितारे जे मात्र दाखल होतात आहे। काल आपण बघितलं इंदोरवरनं खास खेळाडू इकडे आले, आज छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू जे मात्र इकडे पाहायला मिळतात आहे। तर नक्कीच हे यश आहे श्री क्रिकेट क्लबचं की एवढ्या लांबून लांबून मात्र खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी येत आहे। आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आज या 2 लीग मॅचेस नंतर 6 प्री क्वार्टर देखील पाहायला मिळतील। आज रात्री आपल्याला 2 सेमीफायनल्स देखील मिळून जातील। याही वेळेस हो इसको लगा डाला तो फिर स्कोर कार्ड जिंकाला, नाव आहे तौसिफ मिर्झा। आज मात्र भुसावळ खानदेशचा ब्रँड कालचा फॉर्म कंटिन्यू करतोय। जबरदस्त बॅटिंग 2 in 2 चेंडू सीमारेषा पार 1 ओव्हर 13 रन 13 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन। जबरदस्त बॅटिंग तौसिफ मिर्झा आपण आधीच बोललो खानदेश प्रदेशातील एक असा खेळाडू ज्याने व्यावसायिक गटामध्ये नक्कीच खानदेशचं नाव मोठं केलंय। किंग ऑफ खानदेश या नावाने देखील मात्र सुप्रसिद्ध आहे आणि गेल्या 1-2 वर्षामध्ये फार चर्चा राहिली तौसिफ यांच्या नावाची। अतिशय शांत आणि संयमी खेळाडू। रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर। किती आहे संजू भाऊ? 1 ओव्हर 13 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे। 2 6 जे मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळाले। नक्कीच एका गोष्टीकडे सर्व टीमने लक्ष ठेवायचे, जर बॉल हरवला किंवा फुटला तर 2 षटकांच्या आतमध्ये नवीनच दिला जाईल आणि 2 षटकांनंतर मात्र रोल बॉल दिला जाईल। या गोष्टीकडे मात्र सर्व संघांनी लक्ष ठेवायचं आहे। सकाळच्या सत्रात जुडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र स्वागत राहणार आहे। आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मात्र नक्कीच जुडतील श्री चषकासोबत, कारण की आज नॉकआउटचा थरार आहे आणि प्रत्येक टीमने जसा आपला टॉस होतोय, जसा आपला सामना मैदानाच्या आतमध्ये उतरायच्या आधी नक्कीच लाईव्ह विजनचे मयूर थोरात यांच्याशी संपर्क करून घ्यायचा आहे की आपला फोटोशूट तिकडे झालाय की नाही, कारण की लाईव्ह विजनच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचे आज छायाचित्र देखील टिपले जाणार आहे। एक चांगला नवीन काहीतरी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे लाईव्ह विजन आणि श्री क्रिकेट क्लब। गणेश गव्हाणे यांना मात्र इकडे आता पाचारण करण्यात आले। तत्पूर्वी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटकाची होतीये सुरुवात। खोलवा टप्प्याचा बॉल टाकला धावत स्वरूपी, इकडे मात्र निर्धाव चेंडूने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना नदीम खान जे मात्र सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला आहेत, अजून एक जबरदस्त खेळाडू। फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर्ड, कोणतीच संधी नाहीये तिकडे मात्र चेंडूला रोखण्याची आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार डिस्पॅच। धावा मिळते इकडे 4 चौकार। रनसंख्या या चौकाराच्या मदतीने वाढतीये 17 धावा या 4 धावांच्या मदतीने स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। फुलाल्यांचा बॉल टाकला होता आणि त्याच्यावर मात्र प्रहार करून दिला। रनसंख्या मात्र वाढली आहे डाऊन दी ग्राउंड या चौकाराच्या मदतीने। याही वेळेस 23 क्षेत्र 30 दशा आणि स्कोर कार्डवर देखील लागते 4 धावेंची दुर्दशा।
नक्कीच बॅटिंग टीमसाठी गुड न्यूज, बट बॉलिंग टीमसाठी सध्याच्या घडीला चांगली खबर नाही आहे. कारण की ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात आहे नदीम, 2 फटके आपण बघू शकतो. एक फुलरलॅनचा बॉल त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळून दिलं. याही वेळेस जर बघितलं तर लोअर फुल टॉस जमिनीला समांतर फटका, तो एंडला लागत मात्र तिकडे चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावांच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. जबरदस्त बॅटिंग नदीम खान, मुस्लिम समाजाच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव, प्रतिष्ठित नाव आहे. आज मात्र अक्षय पाटील यांच्या संघात. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण बघतोय टायटल स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये डॉक्टर मनीष जी चौधरी सर, स्माइलिंग नीज जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. को स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये खोंडे बंधू ज्वेलर्स, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा 51,000 रुपयांचा पहिला पुरस्कार दिला गेलाय. ट्रॉफी स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम दादा पाटील, बेकर्स पॉइंटचे सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, महालक्ष्मी मोबाईल्स, आपल्या माणसाची दुकान. यस, वाईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. नाही यस, वाईडच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. च्या दिशेने आपण वळतोय. याही वेळेस हो बल्ले की गर्जन और रन पूरे आधा दर्जन. मोठा फटका इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नदीम खान, काल नक्कीच थोडस स्ट्रगल केलं होतं नदीम यांनी, पण आजची सकाळ, आजचा सूर्य मात्र नावावर राहिलाय नदीम यांच्या. कारण की सकाळच्या सत्रात गणेश गव्हाणे सारख्या गोलंदाजाच्या विरोधात डॉमिनेट केलंय. 2 चौकार 1 षटकार. नक्की रिस्कीच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ बॉल, आणि त्याला मात्र डिस्पॅच केलं. आणि याही वेळेस तगडा हिट आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, FOUR, 4 चौकार. सॉलिड बॅटिंग. मी आधीच बोललो नदीम खान क्षमता फार मोठी आहे, एक्सपिरियन्स जर बघितलं तर फार मोठा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने व्यावसायिक गटाच्या स्पर्धा, समाजाच्या स्पर्धा खेळत आलेत. आणि आज मात्र व्यावसायिक गटाच्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसात सकाळच्या सत्रात चर्चा फक्त या बॅटरची होती आहे. कारण की कालची उणीव भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काल आपण तौसिफ मिर्झा यांचा अर्धशतक बघितलंय. आज जर बघितलं तर नदीम यांनी 7 बॉलमध्ये 19 बनवलेत. दमदार सुरुवात झाली आहे. गणेश गव्हाणे नक्कीच थोडंसं विचार करण्यावरती भाग पाडलंय त्यांना. शेवटचा बॉल मात्र यायचं बाकी आहे. रनसंख्या 32. हो यावेळेस बॅट चालवली होती, बट आय गेस काय बॅटची कड तिथे लागली होती की काय. कारण की ज्या रीत्या तिकडे गणेश गव्हाणे यांच्याकडनं रिॲक्शन आलंय, कीपरकडनं रिॲक्शन आलंय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. यस, 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 32. रिप्ले मध्ये एक्झॅक्टली बघूयात घडलं काय तिथे. आउटसाइड दी ऑफचा बॉल होता. ऑलमोस्ट 4-5व्या स्टंपवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कड लागली आणि हातात येऊन चेंडू मात्र तिकडे निसटलाय. आणि जीवनदान इकडे मात्र मिळालंय. जीवनदानच मिळालंय एवढंच आपण म्हणू शकतो. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 32 रन. 32 फॉर नन. टीम IT डिटेक सोल्युशन्स.
स्पर्धेसाठी नक्कीच प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 51,000 रुपये खोंडे बंधू ज्वेलर्स, द्वितीय पुरस्कार जितेंद्रजी जवळकर साहेब यांच्या माध्यमातून दिला गेला 31,000 रुपयांचा, चतुर्थ पुरस्कार समाजसेवक भरतभाऊ सपकाळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय 15,000 रुपयांचा आणि श्री क्रिकेट क्लबकडनं देखील 15,000 रुपयांचा पुरस्कार जो मात्र बक्षीस पात्रतेत फेरीमध्ये 4थ्या नंबरला राहील संघ त्याला देण्यात येणार आहे. जबरदस्त आयोजन नियोजन आणि सातत्याने एका गोष्टीचा आपण उल्लेख करतोय, सीझनची पहिली मोठी ही स्पर्धा आहे जी मात्र भरवली आहे श्री चषक 2025 श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि जिची चर्चा सध्याच्या घडीला फक्त जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील होती आहे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक आले, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये एवढा काही खासा संपर्क नाही, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतीक द्विवेदी जे मात्र गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला दाखल झालेले स्ट्रायकर यांना तौसिफ मिर्झा 5 बॉलमध्ये 12 वर नॉट आउट आहे. किंग ऑफ खानदेश आज जीएस ग्राउंड शिवतीर्थ मैदानावर. याही वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवर काही तेवढा खास बॉल आला नाही आणि आता मात्र टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय श्री क्रिकेट क्लबकडनं, कारण की सुरुवातीची 2 षटकं डॉमिनेट केलं बॅटर्सने. या षटकाची सुरुवात मात्र 2 डॉट बॉलने झाली आहे तौसिफच्या विरोधात. यावेळेस लेग स्टिक मात्र तिकडे बाल बचावली आहे, कारण की आपण बघितलं ऑलमोस्ट ऑफ स्टिकला शफल झाले होते, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रात, पण मी तर म्हणेल तिकडे बाल बचावले तौसिफ. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. प्रतीक द्विवेदी प्रभावित केलाय, टप्प्यामध्ये व्हेरिएशन दाखवतात आहे. याही वेळेस जमिनीला समांतर फटका. बघा तुम्ही चारीचे चेंडू जर बघितलं ना तर वेगवेगळी लाईनने हाताळली आहे. सुरुवातीचे दोन्ही बॉल खोल्या टप्प्याचे टापले, त्याच्यानंतर तिसरा चेंडू थोडासा लेग स्टिक मिस करत गेला, चौथा चेंडू आपण बघतोय आउटसाइड द ऑफ. आजकालचं क्रिकेट एवढं आधुनिक झालंय, फक्त तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुमच्याकडे लाईन अँड लेंथमध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आणि प्रतीक द्विवेदी मात्र तेच दाखवतात आहे आणि यशही मिळालंय त्यांना. रनसंख्या 33 रन, 33 फॉर नन. आणि याही वेळेस वा टाळ्या व्हायला हरकत नाहीये टीम श्री क्रिकेट क्लब. जबरदस्त कामगिरी प्रतीक यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होतीये. बांधून ठेवलंय तिकडे बॅटर्सला, मोठे फटके अद्यापही पाहायला मिळालेले नाहीये या षटकामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला, ऑलमोस्ट दोन्ही पायांच्या मधनं तिकडे मात्र चेंडू कीपरकडे निघून गेलाय. चांगली गोलंदाजी. याही वेळेस बॅटची आतली कार, क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. प्रतीक या नावाची चर्चा मात्र सध्याच्या घडीला मैदानावरती होतीये. 1 धाव केवळ आणि केवळ खर्च केली आहे आणि चर्चा ही कोणाचीही होत नाही, चर्चा फक्त त्यांचीच होते ज्यांच्यामध्ये काही ना काही दर्जा असतो आणि प्रतीकने मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपला दर्जा दाखवलाय. जो विश्वास श्री क्रिकेट क्लबने त्यांच्यावरती दाखवलाय त्याच्यावरती मात्र पुरेपूर खरे उतरले. 3 ओव्हर 33, फक्त 1च धाव आली. इकडे मात्र प्रतीकच्या षटकातनं जबरदस्त कामगिरी, ज्यासाठी गोलंदाजी मार्कवर त्यांना मार्गक्रमण केलं होतं ती भूमिका मात्र पुरेपूर त्यांनी अतिशय जबरदस्तरित्या पार पाडली आहे. 3 ओव्हर 33 रन. आतापर्यंत जर बघितलं तर 3 गोलंदाज 3 षटकांमध्ये वापरलेत आणि 4थं षटक इकडे मात्र आता सुरू होत आहे आणि गोलंदाज जे मात्र गोलंदाजी मार्कवर येतात आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय पुढच्या षटकामध्ये. मनोज भाऊ यांना मात्र इकडे आमंत्रित करण्यात आलंय. आता 3 षटक 3 गोलंदाज आणि आता मात्र मनोज भाऊ यांचा दुसरं षटक हाताळून घेण्याचा इकडे मात्र प्रयत्न आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या मनोज भाऊंच्या. फुलल्यांचा बॉल, चांगला चेंडू. बघा एका गोलंदाजाचं चांगलं षटक पडलं ना तर इतर गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास उंचावतो, हे मात्र इकडे पाहायला मिळत आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने इकडे वाढत असताना 34 धावा स्कोर कार्डवर. धावाचं मात्र हे जर बघितलं तर 4थं षटक सुरू आहे. मनोज तायडे चांगली गोलंदाजी नक्कीच अपेक्षित आहे त्यांच्या माध्यमातून. चौतीस धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद. 34 फॉर नन. नदीम खान 10 बॉलमध्ये 19 वर. यावेळेस काय स्टँड अँड डिस्पॅच, खडे खडे
चेंडू मात्र डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. नदीम इकडे मात्र आता अटॅक करतात आहे, कारण की मागच्या षटकात आपण बघितलं की नक्कीच 5 चेंडू तिकडे निर्धाव आले. बट आता नदीमही म्हणतात आहे की संत वाती तापी माई, आता करा मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई. रनसंख्या वाढेल षटकाराच्या मदतीने. 6 धावा याही वेळेस. ओ हो, इकडे देखील सूर आणि धूर मात्र सोबत मारलाय. ऑलमोस्ट बाउंड्री लाईन पासून 20-30 फूट लांब षटकार. नदीमच्या बॅटमधनं आता मात्र मोठे गारगुंडे पाहायला मिळतात आहे. नक्कीच मागच्या षटकात थोडासा वेळ घेतला, थोडीशी वाढ बघितली, बट आता वाट लावायचं काम करतात आहे नदीम खान. रिप्ले मध्ये आपण बघू शकता, याही वेळेस स्लॉट मध्ये होता. जसा संपर्क झाला कॉन्फिडंट होते नदीम की फक्त उचलून आणायचं काम आहे. आणि रनसंख्या मात्र षटकाराच्या मदतीने वाढत असताना जबरदस्त बॅटिंग. काल आपण बघितलं होतं नक्कीच थोडेसे निराश होते ज्यारी त्या शून्यावरती त्यांना परतावं लागलं, बट आज जलवा पाहायला मिळतोय नदीम खानचा. रनसंख्या स्कोर कार्डवर 46. फुलाल्यांचा बॉल. ओ तकदीर बदली, तस्वीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. 50 धावा पूर्ण होतात आयटी डिस्ट्रिक्टच्या. काल रात्री त्याला याही वेळेस 6व्या बॅटने खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे आहेत आणि काय लालच बुरी बला आहे. क्रिकेट असो की आयुष्य, 3 षटकार खेळले, 4थाही खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे मात्र फसलेत. फलंदाज बाद आहे. नदीम यांची आक्रमक खेळी संपुष्टात येते. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर स्थिर. 52 पहिला धक्का लागलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशवंत शिंदे सोन्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी दाखल झालाय. यावर्षी रबर बॉलचा हंगाम लिहिल्या गाजवलाय नाशिक जिल्ह्यात या खेळाडूने. आता मात्र मायभूमीवर अर्थात जळगाव नगरीत मात्र परतलेत आणि नक्कीच पहिली स्पर्धा त्यांच्यासाठी देखील मोठी स्पर्धा आहे, कारण की नजरा देखील त्यांच्यावर लागलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. 4 ओव्हर 52 एक गडी बाद असताना, कारण की यावर्षी चर्चा राहिली यशवंत शिंदे यांच्या नावाची. मग ओझरची स्पर्धा असू द्या किंवा त्याचबरोबरने रबर बॉलची स्पर्धा जी आपण गामनेमाळ्यात बघितली, तदनंतर जर बघितलं तर संभाजी स्टेडियमवर देखील जी 2 दिवसीय स्पर्धा झाली होती रामदास सहजराव यांची, तिथेही म्हणजे ओपनिंग मॅचमध्ये जी बॅटिंग केली होती यशवंत शिंदेने, तर नो डाऊट नजरा असतील त्यांच्यावरती या सीझनमध्ये. मग नाशिक जिल्ह्याचं क्रिकेट असो की जळगाव जिल्ह्याचं क्रिकेट असो, कारण की आगामी काळात जर बघितलं तर JPL मध्ये देखील फार मोठी बोली त्यांच्यावरती लागलेली आहे. रनसंख्या 4 ओव्हरच्या अखेरीस 52 रन. गोलंदाजी मार्कवर बेस्ट वर्सेस बेस्ट. आता शुभम परदेशी यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलं. अतिशय हुनहार खेळाडू, जेवढे चांगले खेळाडू तेवढे चांगले व्यक्ती देखील. शुभम परदेशी आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झाले श्री क्रिकेट क्लब कडनं. यावेळेस पुलालेचा बॉल. सरप्राईज सरप्राईज. नक्कीच ज्यारीत्या तिकडे चेंडू डिलिव्हर केला, की अकॉर्डिंग टू प्लॅन केला की हातातनं निसटला, हे मात्र शुभमच सांगू शकतील. पण पहिल्या चेंडूवर सरप्राईज केलं तिकडे. पहिला चेंडू फुलटॉस, हालाकी तिकडे संपर्क झाला नाही बॅट आणि बॉलचा, बॉडी लाईनच्या दिशेने मात्र चेंडू राहिला. बट डॉट बॉलच्या मदतीने इकडे शुभम परदेशी आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळतात आहे. यावेळेस आता मात्र फटका फसलाय. या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की शुभम परदेशी गेम चेंजर खेळाडू आहे, शांतीत क्रांती करणारा खेळाडू आहे. म्हणजे शुभम परदेशी यांच्याशी जर तुम्ही कधी भेटले, इतके शांत आहेत की तुम्हाला वाटणारच नाही एवढा जबरदस्त इम्पॅक्ट पाडतील. पण ती शेवटी गोष्ट असतेच ना,
जो शांत असतो तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये धिंगाणा घालतो. आणि इकडे मात्र शुभम परदेशी मोठा मासा जाळ्यात अटकवताय आणि परतावं लागेल तिकडे मात्र तंबूच्या आसरेला किंग ऑफ खानदेश तौसिफ मिर्झा यांना 52च्या स्कोरवर दुसरा धक्का. म्हणजे एवढ्या वेळ एक विकेट आली नाही, बट 52 वर स्कोर आला तर 2 धक्के मात्र स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 52 फॉर दी लॉस ऑफ 2. फलंदाज बाद. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न होता तौसिफ यांच्या माध्यमातून. फटका मात्र तिकडे फसला. भाऊ भाऊ सर लागला थोडं समोर उभा. विकेट मात्र तिकडे आली आहे आणि फलंदाज मात्र बाद आहे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शुभमला इकडे मात्र यश मिळतंय. पहिला चेंडू निर्धावा असताना दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळवली आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये द पोस्टर बॉय संदेश सुरवाडे आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. सातत्याने जर बघितलं तर प्रीमियर लीगच्या स्पर्धा असो, लेदर बॉलच्या स्पर्धा असो, हाही खेळाडू मात्र हंगाम दरवर्षी गाजवत असतो. यावेळेस हलक्या हातांनी फक्त मनगटाच्या बळावर फ्लिक केलाय. धावसोपी जर बघितलं तर तिकडे मात्र एक धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि संदेश सुरवाडेच्या गोष्टीचा आपण कालही उल्लेख केला होता की जेव्हा जेव्हा हे नाव सध्याच्या घडीला गेल्या 1 वर्षात घेतलं गेलं सर्वांनाच तो मॅच आठवला JPLचा. सो संदेश सुरवाडे रॉयल जळगाव पोलीस संघाच्या विरोधात खेळले होते. सुपर ओव्हरमध्ये जी लढत दिली होती म्हणजे इतका तो मेमरेबल मॅच होता आणि संदेश सुरवाडेसाठी नक्कीच लुझिंग कॉजमध्ये होता, बट संदेश सुरवाडेचा परफॉर्मन्स टॉप क्लास त्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूवर जोपर्यंत येतील अडवलाय की नाही नक्कीच इकडे बघण्यालायक राहणार आहे. हालाकी 2 खेळाडू तिकडे होते, गॅपमध्ये होता बॉल. चेंडूला जोपर्यंत त्यांनी अडवलं सेफ आहे. पंच मात्र तिकडे कळवतात. रन संख्या 2 धावांच्या मदतीने वाढती आहे. 55 धावा. 55 फॉर 2. 2 असे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे टॉप ऑर्डरमध्ये एक्सपिरियन्स पाहायला मिळाला आता युवा जोश आणि यशवंत शिंदे, संदेश सुरवाडे हे देखील मेहुल यांचे फार भरवसेमंद खेळाडू आहेत. यावेळेस आउटसाइड दी ऑफ बिग हिट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील इथे देखील एक धाव मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जातीये. काय षटक टाकलंय लाजवाब. 5 बॉल टाकले, 4 धावा खर्च केल्या. तौसिफ यांची एक मोठी विकेट. श्री क्रिकेट क्लबचा हिरा आज मात्र सकाळच्या सत्रात आपली चमक सोडतोय. नाव आहे शुभम परदेशी. लास्ट बॉल टू गो. 56 वर 2 स्कोर सध्याच्या घडीला. 56 फॉर 2. याही वेळेस जमिनीला समांतर फटका अकॉर्डिंग टू प्लॅन. एक धाव मात्र इकडे मिळतीये. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. चांगलं षटक इकडे मात्र संपुष्टात आलंय. 5 ओव्हरमध्ये 57 धावा स्कोर कार्डवर आणि शुभमने देखील फक्त 5च दिल्या आहेत आणि 1 विकेट देखील मिळवली आहे तौसिफ यांची. तर 5 ओव्हर 57 2 गडी बाद. पाच षटकांच्या अखेरीस आपण बघू शकतो 57 धावा 2 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्गवर बदल केला जातोय. पुढच्या षटकात आपण बघतोय प्रतीक यांना मात्र आता इकडे पाचारण केलं जात आहे. ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती ते मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतात आहे. 57 फॉर 2. 57 वर 2 स्कोर. वर 2 स्कोर. याही वेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र क्षेत्ररक्षक झेल मात्र इकडे ड्रॉप होतोय. संदेश सुरवाडे यांच्या बॅटमध्ये मात्र फटका आला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे मात्र झेल ड्रॉप होताना प्रतीकच्या पहिल्या चेंडूवर.
डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रन संख्या 59 वर 2, 59 for 2. संदेश सुरवाडे रन बॉल 4 वर नॉट आउट आहे. याही वेळेस चांगला चेंडू प्रतीक द्विवेदी. सध्याच्या घडीला मात्र इकडे अवघड प्रश्न विचारतात आहे. धावा स्वरूपी एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढती. लेग बाईटचा इशारा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या 60 रन, 2 गडी बाद, 60 for 2. डावाचं मात्र हे 6वं षटक. यशवंत शिंदे एकीकडे रन बॉल थोडासा वेळ घेतलाय. नक्कीच चेंडूवरती नजर बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रिवाचा फटका यावेळेस मात्र अस्त्र बाहेर काढलाय. जमिनीला समांतर फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत, बट केवळ आणि केवळ दर्शक बनून राहतील आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा, 4 चौकार. मी नक्कीच बोललो, संदेश सुरवाडे आणि यशवंत शिंदे हे मात्र मेहुल इंगळे यांचे फार भरवसेमंद खेळाडू आहेत. सातत्याने ओपनचं क्रिकेट मात्र सोबतच खेळतात. यावेळेस बॅटची आतली कड लागते. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे फ्लाइंग स्लिपला. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. रन संख्या 64 रन, 64 for 2. यशवंत 7 वर नॉट आउट आहे 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. फुलाल्यांचा बॉल बॅटवर काही एवढा खासरित्या आला नाही आणि तिकडे काय झेल मात्र घेतला गेलाय. प्रतीक द्विवेदी जबरदस्त याही षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. ओव्हरऑल स्पेल मध्ये या षटकात 7 आल्यात. एक लेग बाईटची आहे आणि एक विकेट देखील मिळते. श्री क्रिकेट क्लब सध्याच्या घडीला मात्र आगेकूच करत आहे. फलंदाज मात्र बाद आहे. तिसरा धक्का लागतोय 6 ओव्हरच्या अखेरीस 64 वर 3, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 64 for 3 आफ्टर 6. विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटवर काही तेवढा खासरित्या बॉल आला नाही आणि तिकडे मात्र मिडॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होते तैनात. फलंदाज झालेत बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शोएब खान यांना मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. मेहुल इंगळे आणि त्याचबरोबरीने तौसिफ मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय आयटी डिजिटेकचा सोल्युशन. अक्षय पाटील यांच्या मालकीचा हा संघ आहे. शुभम परदेशी आता मात्र वैयक्तिक आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. डावाचं मात्र हे 7वं षटक. फुलाल्यांचा बॉल यावेळेस कन्वर्ट केलाय संदेश सुरवाडे यांच्या बॅटमधनं. भीम टोला जळगावचा पोस्टर बॉय आता मात्र आक्रमक झालाय. फुलाल्यांचा बॉल चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला आणि चेंडूला मात्र डिस्पॅच करून दिलं 6 धाव्यांसाठी. संदेश सुरवाडेच्या बॅटमधनं इकडे मात्र सिक्सर येतोय. जळगावचा पोस्टर बॉय सकाळच्या सत्रात चहा, मस्का आणि खारी आणि त्यातल्या त्यात संदेश सुरवाडेच्या बॅटिंगची बातच न्यारी. याही वेळेस जमिनीला समांतर मागच्या दिशेने. ही एक गोष्ट असते संदेश सुरवाडे यांच्या बॅटिंग बद्दल आपण सातत्याने एक गोष्टीची चर्चा करतो की लेदर बॉलचा टच आहे की टप्प्यात स्ट्राईक रेट चेंज करतात. सुरुवातीला थोडासा वेळ घेतात आणि 10 ओव्हरचा फॉर्मॅट सूट करतो संदेशला. इकडे देखील आपण बघितलं आता वेळ घेतलाय, आता आक्रमण चढवत आहे. रन संख्या 71 वर 3. विकेट पाहिजेत इकडे श्री क्रिकेट क्लबला कारण की बॅटिंग ऑर्डरमध्ये डेप्थ आहेत. बट गोलंदाजी शुभम असो त्याचबरोबरने प्रतीक द्विवेदी असो यांनी मात्र फार प्रभावित केलंय. फुलाल्यांचा बॉल खराब चेंडू, सही नसीहत आणि तिकडे मात्र काय षटकाराचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. आणि आय गेस यस एक रिव्ह्यू मात्र इकडे प्रत्येक संघांना देण्यात आले. त्याचा वापर इकडे मात्र करते फलंदाजी करणारी टीम ITDG वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. म्हणजे प्रत्येक संघासोबत फेअर खेळण्याचा इकडे श्री क्रिकेट क्लबने प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक टीमला आपण बघतोय प्रत्येक मॅचमध्ये एक रिव्ह्यू देखील दिलाय. तुम्हाला जर काही क्युरी असेल तर तिसऱ्या पंचांची तुम्ही मदत मागू शकता आणि यासाठी श्री क्रिकेट क्लबचं मी म्हणेल कौतुक राहील.
नो बॉलचा निर्णय इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. श्री क्रिकेट क्लबचं यासाठी मात्र कौतुक राहील, कारण की बघा एक खेळाडू जेव्हा आयोजक बनतो ना त्यांना माहिती असतं की खेळाडूंच्या काय काय रिक्वायरमेंट आहे. खेळाडूंना चांगलं मैदान पाहिजे, चांगल्या अशा टी शर्ट्स पाहिजेत सामना खेळण्यासाठी, आणि चांगली स्पर्धा पाहिजे, आणि त्यातल्या त्यात चांगले नियम पाहिजे. तर म्हणावं लागेल श्री क्रिकेट क्लबने मात्र प्रत्येक गोष्टीची काळजी इकडे मात्र घेतलेली आहे. नो बॉल आलाय, नो बॉल प्लस 6, रन संख्या 78. शोएब खान इकडे मात्र स्टाईलमध्ये आपलं खातं उघडतात आहे. सिक्सर जो मात्र स्कोर कार्डवर जोडतोय. रन संख्या 78. याही वेळेस त्या क्षेत्रात 30 दशा आणि स्कोर कार्डवर देखील मात्र मोठा जॅकपॉट इकडे लागत असताना जबरदस्त बॅटिंग. तिसरा षटकार या षटकातील. एक नो बॉलवर आला, एक फ्री हिट वर आला, आणि संदेशच्या बॅटमधून एक पहिल्या बॉलवर आला. जबरदस्त बॅटिंग करतात आहे शोएब खान, कौतुक करावं लागेल. बॅटवरती घेतला बॉल, हाला की स्टिकरच्या खाली लागला, पण ताकद होती त्या फटक्यात. 77 सिक्सर षटकार. एकविरा प्लायवूड ब्रँडेड 6 सुपर 6. शोएब खान यावल. 84 वर 3 स्कोर. याही वेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आतापर्यंत जर बघितलं तर तब्बल 20 धावा या षटकात येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्यात. अतिशय बेखौफ अंदाजात आतापर्यंत फलंदाजीची मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 84 वर 3 स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. रिव्हर्सचा फटका. शोएब खान यावल इकडे मात्र फसलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तिकडे मात्र फटका फसताना पाहायला मिळालाय. आणि 84च्या स्कोरवर हा 4था धक्का इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं, आणि 2 षटकार ऑलरेडी खेळले होते शोएब यांनी या षटकात. तिसराही मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि तिकडे शुभम परदेशी यांना यश मिळते. फलंदाज बाद आहेत. 84 for 4. च्या स्कोरवर हा 4था धक्का लागतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न रिप्ले मध्ये आपण बघू शकता. राईट लेग तिकडे मात्र क्लिअर करत, आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रात मात्र झेल झालाय. गरज होती या विकेटची, आणि ती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद. रन संख्या 84 वर 4. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचं बाकी. लास्ट बॉल टू गो. $84 for 4. शेवटचा बॉल. यावेळेस मागच्या दिशेने कृष्णा राठोड इंदोरी ब्रँड इकडे मात्र बॅटिंग साठी दाखल झालाय, आणि पहिल्याच बॉलवर षटकारही ठोकलाय कृष्णा राठोडने. 7 ओव्हर 90 for 4 आफ्टर 7 overs. इंदोरचा सुप्रसिद्ध आहे पोहा, आणि इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये कृष्णाचा षटकारही पाहावा. सिक्सर स्टँड अँड डिस्पॅच. काल गोलंदाजी फार जबरदस्त केली होती कृष्णा राठोडने, प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीने, आणि आज मात्र इकडे बॅटिंगची संधी मिळाली आहे, तर नक्कीच षटकारही इकडे ठोकताना आपल्याला पाहायला मिळालेत. कृष्णा राठोड 6 धावांच्या मदतीने इकडे मात्र स्कोर कार्ड वाढतोय. 90 वर 4 स्कोर. अजूनही 3 षटकांचा खेळ यायचा बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजाला, प्रत्येक फलंदाजाला इकडे मात्र संघर्ष करावा लागणार आहे, कारण की श्री चषक क्रिकेट स्पर्धा म्हटलं ना तर बेस्टची लढाई आहे. बेस्ट टीमच इकडे मात्र बाजी मारेल. जो संघ शेवटपर्यंत संयम टिकवून ठेवेल, जो संघ शेवटपर्यंत चांगला खेळ करेल, तोच मात्र इकडे बाजी मारेल. आणि आपण बघतोय मेहुल इंगळे आणि तौसिफ मिर्झा देखील ITD स्टेकचे बॅटिंग ऑर्डर मध्ये ऑप्शन चेक करतात आहे. कृष्णा यांना पाठवलं गेलं वरती, आणि यावेळेस काय पोस्टर बॉयचा ब्रँड, पोस्टर बॉयचा क्लास,
आणि संदेशच्या बॅट मधून अजून एक सिक्सर. मी आधीच बोललो, संदेश सुरवाडे टप्प्यात टप्प्यात मात्र स्ट्राईक रेट चेंज करतात. शांतता, संयम आणि कार्यक्रम. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच हे सांगत असताना अजून एक षटकार इकडे मात्र संदेशच्या बॅट मधनं येतोय. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस नक्कीच एक धाव इकडे पळून काढलेली आहे आणि तत्पूर्वी पंच देखील आमच्या दिशेने वळतात आहे. वाईड +1 अशा 2 धावा इकडे जुळतात आहे. रन संख्या मात्र 98 वर 4. यानंतर अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 137. विकेट घ्याव्या लागणार आहे. श्री क्रिकेट क्लबला कमबॅक करावा लागेल इकडे. यावेळेस कृष्णा 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 जबरदस्त बॅटिंग. काय फलंदाजी करतात आहे कृष्णा. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि कौतुक करावं लागेल. म्हणजे एका कृष्णाच्या बासरीने जगाला वेड केलं, पण या कृष्णाची बॅटिंग सध्याच्या घडीला सर्वांना प्रेमात पाडतीये. गोलंदाजी तर गोलंदाजी, फलंदाजीतही मात्र छाप सोडत असताना सूर करत बॉल निघून गेलाय. रन संख्या मात्र इकडे वाढतीये स्कोर कार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग. 102, 100ही पार झाली टीम ITDG. यावेळेस जमिनीला समांतर फिल्डर मात्र इकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळत असताना रन संख्या एका धावेच्या मदतीने 103 वर. एक वेळेस कंट्रोल मध्ये होता. जेव्हा आपण प्रतीक द्विवेदी यांचा दुसरं षटक बघितलं असं वाटलं की डाव कंट्रोल मध्ये येईल, बट त्याच्यानंतर ते जे 4 षटकार आले शुभमच्या ओव्हरमध्ये तिथनं मात्र गाडी थोडीशी ITDGच्या दिशेने वळली आहे. यावेळेस फटका हवेत आहे, फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. संदेश सुरवाडे सेट ऑन फायर. सॉलिड बॅटिंग, सॉलिड बॅटिंग. अजून एक षटकार मात्र इकडे संदेशच्या माध्यमातून येतोय. थोडासा टप्पा खेचून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट चेंडू डिलिव्हर केला, बट संदेश आपला फटका 440चा झटका डाऊन दी ग्राउंड. आज जळगावचा पोस्टर बॉय इकडे मात्र गरमागरम बॅटिंग करतोय सकाळच्या सत्रामध्ये. रन संख्या 109, 109 फॉर 4. याही वेळेस इकडे मात्र काय बघू शकतो आपण, चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि दान 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 करत 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. 4 चौकार. रन संख्या 113 वर 4. हॅलो ऑब्स्टिकला शफल होती, यावेळेस मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न. आता बघू शकता आपण, म्हणजे सुरुवात केली होती संदेश सुरवाडेंनी अतिशय क्लासिकल अंदाजात आणि आता मात्र पुरेपूर क्रॉस बॅटेड फटके पाहायला मिळतात आहे. 8 ओव्हर 113, 8 ओव्हर 113, 4 विकेट के नुकसान पर. रन संख्या 113 वर 4. बॅट चालवण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. डावाचं 9वं षटक घेऊन गणेश गव्हाणे जे मात्र आता गोलंदाजी मार्कवर आलेत. 113 वर 4 आहे स्कोर. कृष्णा राठोड 4 बॉलमध्ये 11 वरती नॉट आउट. गणेश यांचं मात्र हे दुसरं षटक आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आता मात्र टप्पा मिळालाय. बघा शेवटचे 10 बॉल बाकी आहेत. इकडे जर 125च्या खाली रोखण्यामध्ये श्री क्रिकेट क्लबला जर यश मिळालं ITDG टेकला तर मजा येईल मॅच मध्ये, कारण की श्री क्रिकेट क्लबकडे देखील आपण बघतोय बॅटिंग ऑर्डर आहे.
तर ते करावं लागेल. इकडे विकेट घ्यावं लागतील. 120-25च्या आसपास रोकावं लागेल. दुसरीकडे ITDG प्रयत्न करते 130-35 बनवण्याचा. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड, सरळ मात्र सीमारेषा पार. इंदोरचा ब्रँड, इंदोरचा कृष्णा आज मात्र आपल्या बॅटिंगने सर्वांना प्रभावित करतोय. तुफानी अंदाजात मात्र फलंदाजी होते कृष्णा राठोडच्या बॅटमधून. सिक्सर षटकार. एकशे 19 वर 4 स्कोर. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो या षटकातील. 4 डॉट बॉल, 1 षटकार आतापर्यंत या षटकात आलाय. शेवटचा बॉल जमिनीला समांतर फटका मागच्या दिशेने, तिकडे मात्र फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल. कृष्णा निघालेत आणि इकडे मात्र काय 2 धावा देखील मिळताना पाहायला मिळतील. रन संख्या मात्र या 2 धावांच्या मदतीने वाढेल आणि 9 षटकांच्या अखेरीस 121, 9 ओव्हर्स 121, 121 वर 4 स्कोर. 9 ओव्हरच्या अखेरीस ITDG टेक सोल्युशन 8 आले गणेश यांच्या या ओव्हरमधून. चला शेवटचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 9 ओव्हरच्या अखेरीस आपण बघू शकतो 121 धावा, 4 गडी बाद, 121 धावा जे मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 9 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद. आणि आपण बघतोय आता कैलाश पाटील जे मात्र शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवर येतात. वैयक्तिक त्यांचं पहिलं आहे आणि या डावाचं मात्र शेवटचं षटक. 121 वर 4 काय टार्गेट उभं राहतंय बघण्यालायक राहणार आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. कैलाश पाटील गोलंदाजी मार्कवर आले धावस्वरूपी. इकडे मात्र निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होतीये. रन संख्या 121 वर 4 आहे. 5 बॉल यायचे बाकी आहेत. चला यानंतरचा जो सामना आहे त्यामध्ये जर बघितलं तर 2 ग्रामीण भागातील संघ आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. शिवशक्ती फैजपूर आणि 40गाव वॉरियर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान पुढचा मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. 40गाव आणि शिवशक्ती फैजपूर. 121 वर 4 स्कोर. याही वेळेस बॅटची आतली कड धावस्वरूपी जर बघितलं तर तिकडे मात्र 1 धाव मिळून जाते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 122 धावा. चांगली गोलंदाजी कैलाश पाटील आतापर्यंत 3 बॉल मध्ये प्रभावित केलं. एक प्रश्न नक्कीच उद्भवेल की एवढ्या वेळचे कैलाश होते कुठे, कारण की 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत. अजूनही शेवटचे 3 बॉल या डावातील यायचे बाकी आहेत. रन संख्या 122. 122 वर 4. एकशे 22 वर 4 स्कोर.
यावेळेस फटका हवेत आहे, फटका हवेत आहे आणि इकडे मात्र फटका फसलाय. फलंदाज मात्र बाद राहतील आणि रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर आपण बघू शकतो. 122च्या स्कोरवर 5वा धक्का. कैलाश पाटील लाजवाब गोलंदाजी इकडे मात्र करतात आहे सध्याच्या घडीला. 5वा धक्का मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलं बॉलला, तिकडे मात्र फटका फसताना आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. चांगला झेल पकडला गणेश गव्हाणे यांनी, तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क नक्कीच इकडे पाहायला मिळालं. मयूर थोरात आणि संपूर्ण लाईव्ह विजनची टीम. यस, डी फॉर डॉन संघाचा नेता आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. बट कैलाश पाटील 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव, सनसनीखेज. यावेळेस मात्र चेंडू लिव्ह केला, व्हाईट बॉलचा इशारा. आणि 125 चे आपण चर्चा केली होती की श्री क्रिकेट क्लबचा प्रयत्न राहील 120-25 पर्यंत थांबवा, कारण की एक वेळेस हाच स्कोर 130-40 पर्यंत जाताना दिसत होता आणि आतापर्यंत यश मिळालंय कैलाश पाटील यांना. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय 4 बॉलमध्ये. स्ट्रायकर बॅटर. यावेळेस जमिनीला समांतर फटका मागच्या दिशेने मात्र खेळलाय. धावस्वरूपी हो, इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण. रनसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढेल. धावस्वरूपी या 4 धावांच्या मदतीने 127 धावा आपल्याला स्कोर कार्डवर जोडताना पाहायला मिळतील. जमिनीला समांतर फटका बॅटवर चांगल्यारीत्या घेतला आणि 4 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढली आहे. शेवटचा 1 बॉल मात्र आता या षटकात द्यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. या पहिल्या डावातील 127 वर 5 स्कोर. चांगलं षटक टाकलंय कैलाशांनी आणि शेवटच्या बॉलवर मैं हूं डॉन, मैं हूं डॉन, मैं हूं डॉन हे सांगत मात्र इकडे डाव संपवलाय. द डॉन ऑफ जळगाव क्रिकेट ITD जिटेक संघाचे कॅप्टन शेवटच्या बॉलवर मात्र षटकार खेचताना पाहायला मिळाले. लेट आले पण थेट आले. 133 133 फॉर 5 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. जबरदस्त बॅटिंग संदेश सुरवाडे, शो स्टॉपर. आणि हा फटका बघू शकता आपण मेहुल इंगळे यांच्या बॅटमधला कॉन्फिडंट फटका जो मात्र पाहायला मिळाला. 6 धावा इकडे मात्र आल्यात मेहुल यांच्या बॅटमधनं. कैलाश यांनी मात्र नक्कीच सुरुवातीला 5 चेंडू मी तर म्हणेल चांगले टाकले, पण शेवटच्या बॉलवर क्लास पाहायला मिळाला तिकडे मेहुल इंगळे यांचा. चला इकडे मात्र षटक पूर्ण झालंय, डाव पूर्ण झालाय. 133 बनवल्या गेल्यात. नदीमच्या बॅटमधनं 14 बॉलमध्ये 37 आल्या. संदेश 14 बॉल 28, कृष्णा 10 बॉल 19. कंप्लीट टीम एफर्ट. 133 बनवलेत, 134 मात्र टार्गेट आहे. आणि पुढच्या मॅचचे कॅप्टन टॉस साठी चला. 40गाव आणि फैजपूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. शिवशक्ती फैजपूर आणि 40गाव.
षटकाच्या आतमध्ये सुरू होईल. 134 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजीसाठी जे मात्र दाखल होतात आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर, गाव रांजणगाव, SP. नाव आहे विकास पवार. पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटवर काही तेवढा खास बॉल आला नाही. प्रदीप निकम तिकडे मात्र होते, ज्याने त्या चेंडूला तिकडे पिक केलं तसंच मात्र थ्रो करून दिले. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. विकास पवार यांच्यावर खास नजरा लागलेल्या आहेत, कारण की स्पर्धा खेळण्यासाठी खास छत्रपती संभाजीनगरवरून आले तिथे. याही वेळेस चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय आणि यावर्षी चर्चा राहिलेली आहे नावाची. रतनबुवा पाटील स्मृती चषकची स्पर्धा असेल, त्याचबरोबर जर बघितलं तर मोठमोठ्या स्पर्धा देखील चांगल्यारीत्या लिहिल्या गाजवल्या आहेत. तर आजचा दिवस नजरा असतील यांच्यावर. यावेळेस मात्र शॉट पुढे टाकला होता, बट हेमंत पाटील यांचा मात्र इकडे क्लास पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिस्पॅच समोरच्या दिशेने विकास पवार यांच्या विरोधात चौकार. 4 धावा इकडे मात्र येतात आहे. विकासच्या विरोधात फटका खेळला गेलाय. रनसंख्या मात्र 4 धावांच्या मदतीने वाढेल. समोरच्या दिशेने मात्र खेळून दिला, खडे खडे वेगाचा वापर केला तिथे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा ज्या की आलेल्या आहेत. एक चौकार जो मात्र हेमंत पाटील यांनी खेळलाय, क्रॅकिंग फटका होता. याही वेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. 30 यार्डच्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्सचा इकडे मात्र वापर करण्याचा प्रयत्न आहे. याही वेळेस जर बघितलं तर आडव्या बॅटने फटका खेळला, खासा शॉर्ट चेंडू टाकला होता आणि त्याला मात्र डिस्पॅच करून दिला. हेमंत पाटील यांच्या बॅटमधून 2 चौकार आले. रिप्ले मध्ये आपण बघू शकता, गुड लेंथवर पिच करण्याचा प्रयत्न, खासा शॉट पडला तिथे बॉल आणि बॅटवर येताच हेमंत पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 2 बाउंड्रीज या षटकात पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल, क्षेत्ररक्षक मात्र इकडे मागे आहेत, चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळते. 10 धावा मात्र या षटकात येताना इकडे आपल्याला पाहायला मिळालाय आणि या 10 धाव्यांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना 1 ओव्हर 10 रन, 1 ओव्हर 10 रन बिनगडी बाद. नक्कीच 2 चौकार आले, बट गोलंदाजी चर्चेत राहील. 2 फटके मात्र चांगले होते. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जातं हे देखील बघण्यालायक राहील. आणि मला असं वाटतंय रावेर एक्सप्रेस आता मात्र पुढच्या षटकात गोलंदाजी मार्गवर पाचारण करण्यात येते. म्हणजे मेहुल इंगळे यांनी आज बऱ्याच एक्सप्रेस इकडे दाखल केल्या आहे. एकीकडे संभाजीनगर एक्सप्रेस, एकीकडे रावेर एक्सप्रेस, फुलंब्री एक्सप्रेस देखील पाहायला मिळेल. प्रदीप निकम, नक्कीच गोळा बारूद सध्याच्या इडला भरती केलाय, बट समोर जर बघितलं तर हेमंत पाटील चांगली सुरुवात करून देतात. 2 चौकार जे मात्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. आता एक होनहार खेळाडू, एक उभरता सितारा या खानदेश प्रदेशातील प्रणय पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हो कडक जमिनीला अक्षरशः आग लावत चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. यस, हेमंत पाटील म्हणजे मनोज भाऊंनी इम्पॅक्ट प्लेअरचं बलिदान दिलंय, तर ते का दिलंय याचं मात्र परिपूर्ण उदाहरण इकडे देतात हेमंत. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगाचा वापर केला आणि प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट याचं परिपूर्ण उदाहरण आहे हेमंत पाटील. चौकारांमध्ये डिलिव्हर केलंय. 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत आपल्याला. रन संख्या 14 रन. यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न, कीपर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रन संख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे. 14 धावा बिनगडी बाद. अशाच प्रकारची बॅटिंग करत राहावी लागेल हेमंत पाटील यांना. आणि यावेळेस काय सरळ स्टंप मध्ये बुंद्यात टाकला बॉल. रावेर एक्सप्रेस इकडे मात्र विकेट मिळवतात. जबरदस्त गोलंदाजी, रफ्तार से गिरफ्तार प्रणय पाटील यांना मात्र इकडे मिळते विकेट. हेमंत पाटील यांना परतावं लागेल. वेगात मात्र तिकडे चेंडू हाताळा, सरळ स्टंप टू स्टंप लाईन अँड लेंथ आणि फलंदाज मात्र बाद आहे. 14 वर 1. उललेंचा बॉल सरळ मात्र स्टंपात तिकडे चेंडू टाकला आणि विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालेत.
चला न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. कोण आहे न्यू बॅटर? यस पियुष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत. अजून एक युवा खेळाडू मागच्या वर्षी GPL मध्ये बघितलं होतं, चांगलं प्रॉमिसिंग टॅलेंट आहे. बट आज परीक्षा राहील पियुषची, कारण की समोर जर बघितलं तर एक्सपिरियन्स गोलंदाजी युनिट आणि पियुषकडे क्षमता आहे या गोलंदाजी युनिटला पेलण्याची. यावेळेस हलक्या हातांनी मात्र फक्त ढकललाय. फिल्डर मात्र तिकडे आहेत कृष्णा आणि चेंडूवर जोपर्यंत आले धावास्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळाली. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढली आहे. 15 धावा मात्र स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळतात या एका धावेच्या मदतीने. 50 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 119 119 ची गरज. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉलचा इशारा, खासा बाहेरचा बॉल. महापंच अविनाश बंगाल सर यांचा इशारा मात्र इकडे येतोय. व्हाईट बॉलचा प्रवास काही छोटा मोठा राहिलेला नाही. अविनाश बंगाल यांचा देखील महाराष्ट्रभर प्रवास करत असतात अंपायरिंगसाठी आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगली गोलंदाजी या मॅच नंतर. फैजपूर आणि चाळीसगाव टॉस साठी यायचं आहे. शिवशक्ती फैजपूर आणि चाळीसगाव वॉरियर्स आलेत का? आपल्याला विनंती आहे टॉस साठी. या लीग स्टेजेसचा तो शेवटचा मॅच आहे, त्याच्यानंतर नॉकआउट्स. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये काही खासा संपर्क नाही. यशवंत शिंदे आणि इकडे मात्र बॅकअप आहे. धावास्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक इकडे पूर्ण होईल. 7 रन आले प्रणयच्या ओव्हरमधनं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर 17 एक गडी बाद. 2 ओव्हर 17 रन एक गडी बाद असताना टीम श्री क्रिकेट क्लब 2 ओव्हर 17. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. अजून एक युवा आज मात्र जे या संघात ऍड झालेत, छत्रपती संभाजीनगर शहरातील सावंगी परिसरातील एक जबरदस्त गोलंदाज, एक यंग टॅलेंटेड खेळाडू ज्यांनी मात्र नुकतीच जी मुक्ताईनगरला स्पर्धा झाली होती 1.5 लाखाची, तिथे देखील मात्र मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. असे प्रदीप निकम आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. 17 वर 1 स्कोर. यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने मारा केलाय. डॉट बॉलच्या दिशेने मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र षटकाची सुरुवात होत असताना नक्कीच ऑप्शन्स खूप सारे आहेत, कारण की काल आपण बघितलं 5 प्रॉपर गोलंदाजांचे ऑप्शन इकडे मेहुल इंगळे यांनी वापरले होते आणि आज त्यातल्या त्यात 2 गोलंदाजांची भर. म्हणजे अजूनही कृष्णा राठोडला गोलंदाजी मिळालेली नाहीये, बट बॅटर्सला प्रयत्न करावे लागतील. प्रेम आणि एकीकडे पियुष लाड वंजारी, 2 युवा खेळाडूंना संधी आज खूप मोठी चमकण्याची. यावेळेस काय बॅटची कड लागतीये. इकडे मात्र लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, कारण की बघा तुम्ही लाख गोलंदाज खेळा, बट चांगल्या गोलंदाजांच्या वेळात जेव्हा तुम्ही बॅटिंग करतात ना तुमच्या नावाची चर्चा होते. आणि 2 युवा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. या दोघांच्या बॅटमधनं जर रन आले ना या गोलंदाजी युनिटच्या विरोधात, मी 100% सांगतो या 2 नावांची दखल संपूर्ण जळगाव क्रिकेट घेईल. प्रेम आणि पियुष. 21 वर 1 स्कोर. सकाळच्या सत्रात प्रेक्षक देखील चांगल्या संख्येने इकडे जुळतात आहे. यावेळेस फटका जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट. पार्टनरशिप बनवण्याचा इकडे मात्र नक्कीच प्रयत्न आहे. हेमंत बाद झाले, बट अजूनही बॅटिंग ऑर्डर मध्ये डेप्थ आहे. शुभम यांच्यावर नजरा असतील, गणेश गव्हाणे आहेत, कैलाश आहेत, इतरही बॅटर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. तर डेप्थ आहे या बॅटिंग ऑर्डर मध्ये, बट पार्टनरशिपची गरज आहे. धावा इकडे मात्र बनवत लावायला लागणार आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर ऑलमोस्ट 12-13च्या घरात. पण इकडे एक चांगली पार्टनरशिप जर पियुष आणि प्रेमने बनवली तर येणाऱ्या खेळाडूंसाठी मग ती फ्रीडम राहील की आपण मॅच मध्ये आहोत, आपल्याला बॅट चालवायची आहे म्हणून. यावेळेस मागच्या दिशेने फटका. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील प्रणय आणि या चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढती आहे. मेहुल इंगळे यांना मात्र आपण बघू शकता इन फ्रेम, संघाचे कर्णधार जे मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. सध्याच्या घडीला फार मोठी जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. IT डिजिटेक सोल्युशन्स आणि आगामी काळात देखील ज्या स्पर्धा होतात आहे त्यातही जर बघितलं तर IT डिजिटेक सोल्युशन या संघात खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यातल्या त्यात तौसिफ भाई आणि मेहुल देखील प्रोफेशनल जी स्पर्धा होईल पुढच्या हप्त्यामध्ये तिथेही मात्र जर बघितलं तर एकाच संघात आहे. रन संख्या सध्याच्या घडीला सिंगलच्या मदतीने वाढती आहे. बोल ना.
विकेट मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट चालवण्याचा प्रयत्न तिकडे मात्र केला गेला होता आणि यस इम्रान यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर 5 रन करण्यात आला आणि 25च्या स्कोरवर इकडे मात्र आपण बघू शकतो हा दुसरा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलाय. फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलाश पाटील जे मात्र फलंदाजीसाठी दाखल झालेत. फैजपूर 11 या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. 25 वर 2 स्कोर. यावेळेस मात्र स्लॅश करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे पाहायला मिळतात आहे. इम्रान शेख इकडे मात्र स्ट्राईक करत असताना बॅक टू बॅक विकेट्स. 2-2 क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. तिकडे मात्र हलक्या हातांनी दिशा देण्याचा तिकडे प्रयत्न केला आणि फटका फसताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 बॉलमध्ये 2 विकेट आणि तिसरा धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय इम्रान शेख यांच्या रूपात. रिप्ले मध्ये आपण बघू शकता आउटसाइड द ऑफचा बॉल स्लॅश करून दिला आणि तिकडे मात्र खेळाडू तैनात होते. पॉइंटला प्रदीप झेल घेतलाय आणि फलंदाज बाद. पंचवीसच्या स्कोरवर हा मात्र तिसरा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र झेल झालाय. 40 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही फार मोठं आव्हान शिल्लक आहे. 109 धावांचं. आता मात्र दुर्गेश वंजारी जे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 2 बॉलमध्ये 2 विकेट ऑन अ हॅट्रिक. आता मात्र इम्रान शेख आपल्याला पाहायला मिळतात आहे. संधी आहे हॅट्रिक पूर्ण करण्याची त्यांच्याकडे. 25 वर 3 स्कोर. हॅट्रिक बॉल इम्रान चालले तिकडे दुर्गेश वंजारी यांच्यासाठी. दिवसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पायाचा वेध मात्र इकडे घेतलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रनसंख्या स्कोर कार्डवर स्थिर आहे सध्याच्या घडीला 25 वर 3. 39 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 109 धावांची मात्र गरज आहे. 39 बॉल 109 टू विन. याही वेळेस चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर नक्कीच थोडासा बाहेरच्या दिशेने वळलाय. 4 बॉलमध्ये अद्यापही एकही धाव आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी केली आहे आणि ऑप्शन्स इकडे वापरले आहेत मेहुल इंगळे यांनी, कारण की 4थं षटक सुरू आहे आणि 4था गोलंदाज म्हणजे स्पेलमध्ये कंटिन्यू कोणत्याही गोलंदाजाकडनं गोलंदाजी करून घेतलेली नाहीये. पहिलं षटक आपण बघितलं विकास ते टाकलं, नंतर प्रणय, तदनंतर जर बघितलं तर प्रदीप आणि आता मात्र इम्रान. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 5 बॉलमध्ये एकही धाव न खर्च करता इम्रान शेख डबल विकेट मेडनच्या दिशेने मात्र सध्याच्या घडीला मार्गक्रमण करतात आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. रन संख्या 25 रन 3 गडी बाद 25 फॉर 3. हो यावेळेस काय यष्ट्या आयगेस तिथे बाल बचावलाय. जबरदस्त गोलंदाजी, टाळ्या व्हायला हरकत नाही. ITDG डबल विकेट मेडन मैदानाच्या आतमध्ये हाताळला इम्रान शेख यांनी. प्रभाव सोडलाय या स्टार कास्ट मध्ये इम्रान शेख आणि आपलं स्थान या संघात काय हे देखील मात्र सिद्ध केलंय. प्रत्येकाला संधी मिळाली आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि इम्रान मात्र इकडे स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतात. डबल विकेट मिळेल षटक हाताळून. 4 ओव्हरमध्ये 25 टाकले, 3 गडी बाद आणि गोलंदाजी मार्कवर आता मात्र पुढच्या षटकामध्ये इंदोरचा जादूगार नाव आहे कृष्णा राठोड. आज बॅटिंगही मात्र फार प्रभावित केली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर 5वा गोलंदाज इकडे इंट्रोड्यूस केला गेलाय. तौसिफ मिर्झा मेहुल इंगळे या संघाचे जर बघितलं तर सरसेनापती आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. कृष्णा राठोड यांना मात्र इकडे यश मिळत आहे. झेल मात्र इकडे झालाय आणि 25च्या स्कोरवर आपण बघू शकतो हा 4था धक्का इकडे मात्र लागतोय टीम श्री क्रिकेट क्लबला. 25 फॉर 4 फलंदाज बाद.
25च्या स्कोरवर हा चौथा धक्का मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळालाय. 35 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 109 धावांची मात्र गरज आहे. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिकडनं येतील, चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने 1 धावेच्या मदतीने माफ करा षटक मात्र पुढे जाईल. मॅच हळूहळू दूर जात चालली कारण की रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. ऑलमोस्ट 19 रन प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट. दुर्गेश यांना या गोष्टी समजाव्या लागणार आहे. बॅट चालवावी लागेल कारण की मोठे फटके जर आले तर दबाव बनेल या गोलंदाजी युनिटवर. 30 बॉलमध्ये 108 पाहिजेत. यावेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूवर पोहोचतात स्वतः. टप्प्यामध्ये व्हेरिएशन दाखवले कारण की मातीची खेळपट्टी म्हटलं ना की नक्कीच कटर गोलंदाजांसाठी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर यश पाहायला मिळतं आणि तेच कृष्णा राठोडने दाखवलंय. फिंगर रोल करतात आहे चेंडूवर, मातीच्या खेळपट्टीचा वापर करतात आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या 26 वर 4 आहे आणि सकाळच्या सत्रात प्रेक्षकही आता हळूहळू मैदानाच्या दिशेने वळतात आहे कारण की आज जर बघितलं तर ब्लॉकबास्टर मॅचेस पाहायला मिळणार आहे दिवसभर. याही वेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र संपर्क झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या 26 वर 4. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहेत. 32 बॉलमध्ये 108 पाहिजेत. आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि तिकडे मात्र झेल होतोय शोएब यावल चेंडूच्या खाली आणि विकेट मात्र येईल. कृष्णा राठोड स्ट्राइक्स अगेन. विकेट टेकर गोलंदाज विकेट मात्र घेऊन गेला इकडे आणि 26च्या स्कोरवर हा अजून एक धक्का मात्र इकडे लागतोय टीम श्री क्रिकेट क्लबला. नक्कीच महत्वाचा मॅच होता श्री क्रिकेट क्लबच्या दृष्टिकोनाने हा कारण की एक मॅच आधी त्यांनी ऑलरेडी गमावलाय आणि हा देखील जर सामना गमावला तर मग सिच्युएशन थोडीशी अवघड होणार आहे. 26च्या स्कोरवर 5वा धक्का. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोविंद निंबाळकर हे मात्र नुकतेच दाखल झालेले आहेत. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक. टायटल स्पॉन्सर स्माइलिंग नीज डॉक्टर मनीषजी चौधरी सर. खोंडे बंधू ज्वेलर्स जे मात्र या स्पर्धेचे प्रथम बक्षीस पुरस्कृत करतात. 51,000 रुपयांचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. जे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून द्वितीय पुरस्कार जितेंद्रजी जवळकर साहेब. शेवटचा बॉल आणि इथे देखील फक्त ढकललाय. 1 धाव मिळेल. षटक मात्र इकडे एका धावेच्या मदतीने पूर्ण होईल. जबरदस्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. नाव आहे कृष्णा राठोड. इंदोरचा जादूगर आपली जादू दाखवून गेलाय. 5 ओव्हर 27 रन 5 गडी बाद. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड 27 फॉर 5 आणि शेवटचे 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 107 ची गरज आहे. 30 बॉल 107 ची गरज. तीस बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 107 ची गरज आहे. आता विकास पवार यांनी पहिलं षटक हाताळलं होतं म्हणजे 5 गोलंदाज रोटेट केले आणि आता मात्र दुसऱ्या षटकासाठी इकडे विकासला आमंत्रित केलं गेलं. बॅटिंग पॉवर प्ले इकडे मात्र घेतला गेलाय म्हणजे पहिले षटक आपण बघितलं 38 मध्ये टाकलं. आता देखील विकासच्या विरोधात बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. हात खोलण्याचा इकडे मात्र इरादा असेल गोविंद यांचा. यावेळेस मात्र फुलर यांचा बॉल. तत्पूर्वी जर बघितलं तर इकडे धावबादच्या रूपात विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज मात्र इकडे बाद राहतील. धावबादच्या रूपात आय गेस विकेट आली आहे. यस पंचाचं बोट मात्र आकाशाकडे गेलंय. फुलर यांचा बॉल टाकला होता आउटसाइड द ऑफ. बॅट चालवण्याचा तिकडे प्रयत्न केला गेला. रिप्ले मध्ये आपण बघू शकता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला पण तिकडे विकेट आली आहे. विकास पवार यांनी मात्र धावबादच्या रूपात इकडे विकेट मिळवली आहे. डावाचं मात्र 6वं षटक आणि ज्या रीत्या बॅटिंग केली आहे गोलंदाजी ही डॉमिनेट करते आयटी डिजिटेक सोल्युशन्स. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. दीपक राजपूत आले बट बॅट समोरून चेंडू मात्र वळवलाय. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. स्ट्राईकला कोण आहे? विकी मिस्त्री आहे का? विकी मिस्त्री जे मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. 27 वर 6 सध्याच्या घडीची स्थिती आहे. नक्कीच स्पर्धेसाठी जे 18 संघ आपल्याला मिळाले त्या संघ मालकांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो की आपण आपले संघ जर बघितलं तर या स्पर्धेत नोंदवले. एकीकडे श्री क्रिकेट क्लबची मात्र संपूर्ण श्री क्रिकेट क्लबची टीम आहे. दुसरीकडे अक्षय पाटील यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आयटी डीजी
आणि संघ मालक जर बघितलं ना तर टेनिस क्रिकेटचा बॅकबोन आहेत. कारण की आपण बघतो सातत्याने जोपर्यंत संघ नोंदणी होणार नाही तोपर्यंत स्पर्धाही होणार नाही. तर त्या सर्व संघ मालकांचा धन्यवाद ज्यांनी श्री क्रिकेट क्लबवर भरोसा दाखवला या स्पर्धेसाठी. इकडे मात्र बॅटची कड आणि इकडे मात्र विकासला विकेट मिळतीये. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये 7वा. आणि शुभम परदेशी आता मात्र बॅटिंगला जातात. यावर नक्कीच थोडीशी चर्चा होईल. कारण की सातत्याने जर बघितलं तर शुभम परदेशी यांचा आपण बहरणारा खेळ बघतो. बट ऑलमोस्ट 9व्या क्रमांकावर शुभम इकडे बॅटिंगला जातात आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो ज्यारी त्याची विकेट आली. बॅटची कड घेऊन उसळी मिळाली आणि यस सेफेस्ट हँड्स ऑफ जळगाव यष्ट्यांच्या मागे द डॉन ऑफ जळगाव क्रिकेट मेहुल इंगळे यांनी मात्र झेल टिपलाय. चला शुभम मात्र बॅटिंगसाठी गेलेत. आय गेस लेफ्टी टू लेफ्टी यासाठी मात्र इकडे शुभमला रोखून ठेवलं होतं. बट आता 7 विकेट पडल्यात. नक्कीच 26 बॉलमध्ये 107ची गरज आय गेस बराच वेळ झाला असं वाटतंय. कारण की रिक्वायर्ड रन रेट देखील ऑलमोस्ट 25च्या घरात पोहोचलाय. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. आतापर्यंत विकासचं चांगलं षटक आहे. यावेळेस पायाचा वेध घेतलाय धावस्वरूपी. जर बघितला तर इथे देखील आपण बघतोय 1 धाव मिळताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल मात्र आता या षटकातील यायचा बाकी आहे. लेग बाईटचा इशारा पंच योगेश बाकरे. म्हणजे धावा या षटकात खर्च केलेल्याच नाही विकासने. कारण पहिल्या षटकात 10 दिल्या होत्या. या षटकात जर बघितलं तर लेग बाईटची एक केवळ धाव आली आहे. विकेट मेडन राहिली हे देखील मला वाटतंय. आणि इकडे मात्र झेल ड्रॉप. मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. हालाकी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तिकडे मात्र आली आणि या एका धावेच्या मदतीने षटक मात्र संपेल. 2 ओव्हर टाकल्या विकासने. 11 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. 6 ओव्हर 29 7 गडी बाद. 6 ओव्हर 29 7 गडी बाद असताना श्री क्रिकेट क्लब. आणि विनंती आहे यानंतरचे दोन्ही संघ ग्रामीण भागाची बॅटल यानंतर पाहायला मिळेल. म्हणजे एक संघ जर बघितला तर पश्चिम जळगावचा आणि एक संघ जर बघितला तर पूर्व जळगावचा. म्हणजे एकीकडे फैजपूर तर दुसरीकडे जर बघितलं तर 40गाव अशी बॅटल पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. फैजपूर संघात आपण बघतोय तगडी स्टार कास्ट आहे. तर 40गावचे खेळाडू देखील एका हाताचे 5 बोट आहेत. कॉम्बिनेशन त्यांचं मात्र फार सुरेख आहे आणि ते मात्र यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर प्रदीप. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना प्रदीप निकम या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला. कारण की मुक्ताईनगरला बेस्ट बॉलर घेतलाय आणि खानदेशमध्ये सरास आलाय. कारण की दीपनगरच्या स्पर्धेतही प्रभावित केलं होतं आपल्या गोलंदाजीने प्रदीप निकम यांनी. महाराणा केकेआर गोपाल भाऊ बहुरे यांच्या संघाकडनं खेळत असताना. यावेळेस मात्र आता टोला वेगाचा वापर केलाय. जेवढ्या वेगात आला त्याच्या दुप्पट वेगात मैदानाच्या बाहेर दीपक राजपूतच्या बॅटमधनं सनसनीखेळ षटकार सिक्सर. म्हटलं कीच अशा प्रकारचे फटके सातत्याने तुम्हाला खेळावं लागणार आहेत. तेव्हा जाऊन मात्र काही ना काही कमाल होईल. षटकार इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळालाय दीपकच्या बॅटमधून. स्लॉट मधला चेंडू सरळ पार्किंग लॉट मध्ये सिक्सर. 35वर 5 7 स्कोर. याही वेळेस हो फुलाल्यांचा बॉल बॅटवरती घेतला. स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि दीपक राजपूत म्हणतात आहे पैर पर गेंद तो भैया हवाई सैर पर गेंद. स्टंप मध्ये टाकण्याचा तिकडे सातत्याने प्रयत्न आहे आणि ज्या वेगात चेंडू टाकतात आहे त्याच वेगात मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता 2 षटकार इकडे मात्र आले दीपक यांच्या बॅटमधून. रन संख्या मात्र वाढू लागली आहे. 6 धावेंच्या मदतीने 41 21 बॉल मध्ये 93ची गरज. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल वेगाने सरप्राईज केला. हालाकी फिल्डर मात्र मागणे येतील चेंडूवर. तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र इकडे मिळते. दुसऱ्या धावेचा इकडे मात्र कॉल आहे आणि दुसरी देखील धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र इकडे 2 धावेंच्या मदतीने वाढतीये. 43वर 7 स्कोर. थोडंसं सरप्राईज केलं होतं तिकडे मात्र आपल्या वेगाने. बट 2 षटकार दीपकच्या बॅटमधनं या षटकाची हायलाइट आहेत. यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडूचा तिकडे मात्र वापर केला गेला. हालाकी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. 43वर 7 स्कोर. लास्ट बॉल टू गो. 2 6 आले. बट नक्की शेवटच्या बॉलवर आता काय कमाल करताय बघण्यालायक राहणार आहे प्रदीप. लास्ट बॉल
शेवटचा बॉल राहील. यावेळेस बॅटची कड. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक मिलिंद थोडेसे असमर्थ ठरले चेंडूला अडवण्यात आणि तिकडे मात्र चेंडू वेगात बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय. नक्कीच धावा आल्या या ओव्हरमध्ये. महागडं षटक राहिलं. खूप काही सांगून जात आहे प्रदीपचं रिॲक्शन, कारण की 18 धावा तब्बल या ओव्हरमधनं आल्या. 2 6 1 4 आणि षटक मात्र इकडे पूर्ण होईल. बॅटची कड घेतली चेंडूने आणि मागच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय. रन संख्या मात्र वाढतीये. चला 7 ओव्हर 47 आणि गोलंदाजी मार्कवर आता कोणाला आमंत्रित केलं जात आहे. आय गेस इम्रान ज्यांनी डबल विकेट मेडन षटक टाकलं होतं त्यांना मात्र इकडे कंटिन्यू ठेवलंय. शुभम परदेशी स्ट्राईकला आहे. मॅच मध्ये अजूनही आपण बघतोय 18 बॉल मध्ये 87 ची गरज. 18 बॉल्स 87 टू विन. 47 वर 7 स्कोर. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. विकास चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या एका धावेच्या मदतीने 48 वर. 17 बॉल मध्ये अजूनही 86 धावेंची गरज आहे. 87 टू विन. 86 टू विन इन 17 बॉल्स. ओ हो, क्या बात है. दीपक राजपूत म्हणजे काही का होईना जो डगआउट आतापर्यंत थोडासा गुमसुम होता त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आणायचं काम करतात इकडे दीपक. मॅचचा रिझल्ट काहीही लागो, बघ दीपक राजपूतच्या नावाची चर्चा राहील की चांगल्या गोलंदाजांच्या विरोधात तिकडे मात्र या खेळाडूने बॅटिंग केली होती. आपण बघू शकता इम्रान ज्यांनी याआधी डबल विकेट मेडन षटक टाकले त्यांच्या विरोधात हात खोललाय. रन संख्या मात्र इकडे वाढतीये. या 6 धावेंच्या मदतीने षटकार आलाय इम्रानच्या विरोधात. प्रभावित करतात आहे दीपक. 8 बॉल मध्ये 25 बनवलेत. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. पंच मात्र आमच्या दिशेने वळतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल आणि कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा बघा तुम्ही लाख गोलंदाजांच्या विरोधात बॅटिंग करा, बट चांगल्या गोलंदाजाला जेव्हा तुम्ही षटकार मारता तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमच्या नावाची चर्चा होते आणि तीच मात्र होती सध्याच्या घडीला दीपक राजपूत. 8 बॉल मध्ये 25 वर नॉट आउट. याही वेळेस स्विंग अँड मिस धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. संजू भाऊ यांना भरोसा आहे. संजू भाऊ म्हणतात एक मारी नसतो 3 बॉल मध्ये, पण बघूयात आता येणारी वेळच सांगेल. आतापर्यंत जेवढे मारलेत जोरदार मारलेत, कारण की 2 प्रदीपच्या विरोधात, एक मात्र इकडे इम्रानच्या विरोधात. 3 6 1 4. यावेळेस बॅटची कड. इथे चेंडू मात्र जज झालाय. मिलिंद सपकाळे तिकडे मात्र होते. ते म्हणतात मागे जी चुकी झाली ती यावेळेस नाही होऊ देणार, कारण की सोपं नसतं. आपण म्हणतो टीमचा बेस्ट फिल्डर बाउंड्री लाईनवर उभा राहतो, नाही, मागं जो उभा राहतो तो मात्र टीमचा सगळ्यात बेस्ट फिल्डर असतो. कारण की तिकडे चेंडू जज करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. कधी कसा गिरकी घेऊन कुठे बॉल वळेल, आणि तिकडे मात्र मिलिंद यांनी चांगल्यारीत्या चेंडूला जज केलं. ओ हो, इकडे संजू भाऊ म्हटले आणि दीपक म्हणतात यस तुम्ही बोलले आणि आम्ही ठोकला. अजून एक 6 इकडे मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग टप्प्यात कार्यक्रम केलाय. कारण की बघा दीपक ज्यारीत्या बॅटिंग करतात आहे ना, नक्कीच लॉंग हँडल बॅट आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर ग्रीप फार वरती पकडतात, ढिल्ल्या हाताने षटकार मारतात आहे. कारण की हलका बॉल आहे, त्यांना माहिती आहे गोलंदाज व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे, स्लो फास्ट, पण एकदा का पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. 11 बॉल मध्ये 31 ची खेळी. शेवटचा बॉल या षटकातील आणि यावेळेस मात्र खोलू टप्प्याचा बॉल. तर यस डॉट बॉलच्या मदतीने षटक संपेल. 14 रन आले इम्रानच्या ओव्हर मधून आणि 8 ओव्हर 61 7 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि मॅच जिंकण्यासाठी तशा धावा आता पाहिजे 73. 12 बॉल 73 ची गरज आहे. 73 टू विन इन 12 बॉल्स. चला यानंतरचा मॅच फैजपूर आणि 40गाव आपण तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल तसं मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. लीग स्टेजेसचा तो मात्र शेवटचा मॅच आहे. त्याच्यानंतर प्री क्वार्टर आपल्याला दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळतील. आणि आज संध्याकाळचे म्हणजे आजचे सामने संपले की कोणते ते 2 संघ जे मात्र सेमीला क्वालिफाय होतात तेही आयोजन समितीच्या माध्यमातून रन रेटच्या बेसिसवर कळून दिलं जाईल.
यावेळेस मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. कृष्णा राठोड ज्यांनी मात्र 2 विकेट मात्र आज घेतल्यात. बॅटिंग करत असताना 2 षटकारही मारले. पण इकडे काय फटका फसतोय आणि कृष्णासाठी अजून एक विकेट. संदेश सुरवाडे पोस्टर बॉय मात्र चेंडूच्या खाली आणि धक्का क्रमांक 8. 61 वर 8वा धक्का. 61 for 8. चांगला झेल तिकडे मात्र संदेशने पकडला. की संदेशची हॅट देखील खाशी चर्चेत आहे आणि काल ज्या रीत्या पॅडीदा बोललेच की जळगावचा पोस्टर बॉय तर आहे, त्याचबरोबर अजून एक नाव दिलंय त्यांनी त्याला, ते मात्र तेच घेऊ शकतात. जमिनीला समांतर फटका. धावस्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढेल. 62 वर 8. 9 बॉलमध्ये 72ची गरज. आता दीपक आले स्ट्रायकर एंडला. आता काय होईल, कारण की दीपक आले तेव्हा काही ना काही घडलंय. 4 6 आतापर्यंत मारले दीपकने. 9 बॉलमध्ये 72. चला यानंतरचा मॅच दोन्ही संघ तयार राहायचा. आपण ग्रामीण डर्बी यानंतर पाहायला मिळणार आहे. शिवशक्ती 5 स्पोर 40 गाव. लपेटलाय आणि इकडे मात्र काय इम्रान होते. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगून खेळाडू येत होते चेंडूवर आणि याही वेळेस मात्र मोठा फटका. बट इकडे देखील मात्र टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय बॉल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचा बॉल संजू भाऊ, शेवटचा बॉल आहे ना? 2 बॉल बाकी आहेत. एक डॉट आलाय. 5वा बॉल डॉट आलाय. एक डॉट आलाय का? यस, एक डॉट आलाय. ओव्हर झालीये कारण की 5वा बॉल डॉट होता. 5वा बॉल डॉट होता. 5वा आणि 6वा डॉट आहे. ओव्हर झाली आहे. शेवटचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5वा आणि 6वा दोन्ही डॉट आहे. यस, रिव्ह्यू इकडे मात्र घेतलाय. कशाच्या रिगार्डमध्ये? व्हाईटच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. चला शेवटचं षटक सुरू होईल. फेअर डिलिव्हरी निर्णय आलाय. चला शेवटचं षटक. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातले, सॉरी दुसऱ्या डावातले, माफ करा. पहिला डाव तर पुरेपूर गाजवलाय आणि मॅच देखील आता मात्र झुकलेली आहे. म्हणजे 71 अजूनही बनवायचे. दीपक राजपूत 13 बॉलमध्ये 32. म्हणजे बघा टीमचे किती झाले ते कोणी विचारत नाहीये. दीपक यांचे किती झाले ते मात्र विचारलं जात आहे. 63 वर 8. मेहुलिंगडे आलेत. आडव्या बॅटने फटका खेळलाय. धावस्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र एकच धाव मिळेल. खूप सारे ऑप्शन्स घेऊन उतरले ITDG सोल्युशन्स या स्पर्धेत. 64 धावा 8 गडी बाद. स्विंग एनएमएस बॅट चालवली बट टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र कीपरच्या हातात. तर चला 4 बॉल बाकी आहेत. यानंतरचे दोन्ही संघ तयार राहायचे. लगेच पुढची मॅच देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होणार आहे. 64 वर 8 आहे स्कोर. स्विंग एनएमएस. अजून एक डॉट बॉल. यानंतरचा सामना लगेच मात्र ऑन होणार आहे. फैजपूर वर्सेस 40 गाव.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय सरळ कीपरच्या हातात गेला बॉल. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. मेहुल इंगळे नक्कीच शेवटचं षटक मात्र इकडे हाताळतात आहे सध्याच्या घडला. आणि 2-2 म्हणावं लागेल ITDG सध्याच्या घडला होती. सकाळी काल रात्री मॅच जिंकला. याही मॅच मध्ये मात्र पकड बनवली आहे. 2 बॉलमध्ये आता 70. हलक्या हाताने मात्र ढकललं फक्त. आता 1 धाव मिळते. चला शेवटचा बॉल, लास्ट बॉल. आणि मॅच मात्र इकडे आता ऑलमोस्ट इन दी पॉकेट. ITDG सोल्युशन्स. शेवटचा बॉल. 65 वर 8 स्कोर. आणि याचबरोबरीने सामना मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. नक्कीच आता श्री क्रिकेट क्लब म्हणेल ॲज अ प्लेयर म्हणून स्पर्धा थांबते, बट ॲज अ आयोजक म्हणून स्पर्धा मात्र पुढे जाणार आहे. हार्ड लक टीम श्री क्रिकेट क्लब आणि अक्षय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. कृष्णा राठोड जे मात्र या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे. तर चला एक लाईन मध्ये एक खेळ भावना दाखवायची आहे. दोन्ही संघांनी एक लाईन मध्ये शेक हँड करत चांगल्या नोटवर मात्र हा मॅच संपवायचा. आणि श्री क्रिकेट क्लब मात्र ही भावना दाखवतात ज्या रीती आपण बघतोय आयोजक आहेत या स्पर्धेचे. पण एक लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि चांगल्या नोटवर मात्र हा सामना संपवण्याचा त्यांचा प्रयत्न. चला दोन्ही टीम्स एक लाईन मध्ये या, शेक हँड करा आणि चांगल्या नोटवर मात्र हा मॅच संपवा. अभिनंदन ITDG सोल्युशन, तौसिफ भाई, मेहुल भाई आणि संपूर्ण टीमला आणि संघ मालक अक्षय पाटील यांना देखील. ही चांगली खेळ भावना आहे. ही प्रत्येक स्पर्धेत मी तर म्हणतो असली पाहिजे की शेक हँड करत मात्र चांगल्या नोटवर तुम्ही मॅच संपवाल. आपण बघू शकता तौसिफ भाई यांना देखील अप्रिशिएट करताय समोरच्याही टीमला, युवा खेळाडूंना. संदेश सुरवाडे यांचा मात्र परफॉर्मन्स आज जबरदस्त राहिलाय. त्याचबरोबरने शोएब यांनी देखील प्रभावित केलंय. यशवंतवर नजर असतील. कृष्णा राठोड हा खेळाडू चर्चेत आलाय. प्रणयने देखील एक षटक चांगलं टाकलं. मिलिंद यांनी देखील क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. इम्रानची गोलंदाजी चांगली. विकास प्रदीप देखील मात्र फार प्रभावित केलंय. तर चांगली टीम ऑलमोस्ट आतापर्यंत खेळली आहे आणि चांगल्या नोटवर मॅचही संपलाय. तर चला पुढचे दोन्ही संघ, आपल्याला विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हा आणि लाईव्ह विजन मयूर थोरात यांच्याशी मात्र दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी संपर्क करायचा आहे.